नक्की कोण देत आहे ट्रीट? चालेल. तर नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण सहभागतो माडू चॅनलवरच्या चव्हाणच्या नावाने. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. आज दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी आज आपण चाललो आहोत कुडाळ तालुक्यातील अणाव या गावामध्ये श्री देव रवनाथ मंदिराचा वार्षिकोत्सव आहे, तो पाहण्यासाठी आपण चाललो आहोत. तर हे मंदिर कुडाळवरून अवघ्या 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता आपण तिथे जाणार आहोत. जत्रा कशावर भरली ते पाहायच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या जत्रेला वाघाची जत्रा असे म्हटले जाते. वाघाची जत्रा का म्हटली जाते, तर वाघ तिथे खरोखर येतो काय नाही, या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर आता नमस्कार मंडळी, आता आपण पोहोचलोय अणाव गावामध्ये आणि आपण पहिल्यांदा आता मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि त्यानंतर जत्रा कशा भरली आहे पाहायच्या व्हिडिओमध्ये. चला. तर आपण आता मंदिरामध्ये आहोत आणि मंदिराच्या बाजूला इथे ओटींचे इथे दुकानं इथे पाहायला भेटतात, हे बघा आजूबाजूला. आणि आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया पहिल्यांदा. हे बघा आपण गाभाऱ्यामध्ये आहोत आणि गाभाऱ्यामध्ये इथे दर्शनासाठी इथे रांग लागलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. बघा बघा इथे 11:30 वाजत आलेले आहेत आणि 11:30 वाजता ते मंदिरामध्ये हळूहळू इथे गर्दी जमलेली आहे आणि थोड्याच वेळात इथे पालखीला सुरुवात होणार आहे. हे बघा आता या ठिकाणी इथे बरोबर 12 वाजलेले आहेत आणि 12 वाजता इथे ह्या रोडने इथे पालखी येत आहे. हे बघा श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरामधून आणि ती जाणार आहे म्हणजे इथे आपल्या रवनाथाच्या मंदिरात.
विनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं स्थेवरं लेण्याद्रिगिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो
पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधीर्घम् रम्भाफलं पानितं शाकानामयुतं जलङ्करम् कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितम् गौरीपदे तर इथे पालखी इथे खूप सुंदर अशी सजवलेली आहे, हे बघा. तर नमस्कार मंडळी, आता रात्रीचा आता 1 वाजून गेलेला आहे आणि 1 वाजता इथे पालखी सोहळा इथे पार पडलेला आहे. त्यात आता आपण जाऊया, ते म्हणजे इथे जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी. चला, आता 1 वाजून गेलेला आहे आणि 1 वाजता इथे नाटकाला इथे सुरुवात होणार आहे. ते म्हणजे आधी तयारी करतात हे बघा नाटकाची, आणि ते नाटकप्रेमी जे आहेत ते इथे समोर बसणार आहेत, हे बघा. आणि चला मग आता आपण पुढे जाऊया. बरोबर ना मंदिराच्या मागे ना आपल्याला इथे आळव्यांचं इथे काजनचं दुकान आपल्याला पाहायला भेटतं, हे बघा. इथे हे प्रत्येक जत्रेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. इथे जत्रेनिमित्त भाट्याकाने इथे भजनचं दुकान इथे लागलेलं आहे. भाट्याका त्यानंतर इथे लहान मुलांची इथे खेळण्यांची इथे दुकानं आपल्याला पाहायला भेटतात, ह्या साईडला सुद्धा आणि ह्या साईडला सुद्धा आपल्याला. ते बघा तुम्ही पाहता सेल 20 रुपये जत्रेला आलेला आहे. ते घरपयोगी जी वस्तू असतात ना, ते कोणतीही वस्तू इथे 20 रुपयाला आहे बघा. इकडे दुकान लागलेलं आहे. नंतर इथे जत्रेला गोबी मंचुरियनची दुकानं लागलेली आहेत, हे बघा. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे जम्पिंग जपांग आलेले आहे, हे बघा. ते लहान मुलं इथे एन्जॉय करतायत. तर इथे आईस्क्रीमची इथे दुकानं लागलेली आहेत. इकडे एक आहे, त्या साईडला एक आहे आणि त्या साईडला एक आहे. त्या साईडला ते मित्राचं आहे माझ्या, रामेश्वर कोल्ड्रिंक्स म्हणून, हे बघा. इथे मंदिराला सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे, तुम्ही पाहू शकता इकडे, हे बघा. ते मंदिराच्या बरोबर समोर ना आपल्याला हा दीपस्तंभ आणि इथे तुळस पाहायला भेटते, हे बघा. तर इथे आपले मित्रमंडळी आहेत आणि मित्रमंडळी आपल्याला ट्रीट देतात, हे बघा. अणाव मधले अणावची जत्रा आहे, हे पकड हे पकड हे पकड. तर त्यानिमित्त आपल्याला इथे मँगो सरबत दिलेलं आहे, हे बघा. आणि आपल्या मित्राचं हे कोल्ड्रिंक हाऊस. तर अभिने इथे ना लिंबू सरबत घेतलंय आणि त्याने दिवेशने मँगो, त्यानंतर काकल्याने इथे लिंबू सरबत, यशने लिंबू सरबत. आता वाट पाहतोय ते म्हणजे तेजसची. तेजस, तू काय ऑर्डर घेतलायस? अरे मँगो मध्ये जास्त आहे, साखर आहे. हा चालेल. कसं आहे सांग? हा पण ट्रीट तुलाच द्यायला पाहिजे, माहिती आहे ना तुला. हा तर नाही नाही असं नाही, हा देतोय ट्रीट. नाही हा देतोय ट्रीट. हे नक्की कोण देत आहे ट्रीट? चालेल.
तर आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजता इथे जत्रा हळूहळू कमी झालेली आहे. हे बघा पूजा करा. घाई झाली हो, घाई गडबडीमध्ये कधी कधी काय गोष्टी विसरायला होते. कधी जल विसरा, कधी फुलं विसरा, कधी सविता होते. असं चाललेलंच असतं. पुढे काय आता तुम्ही काहीतरी मदत करा. तुमच्या परिचयात तिथे काहीतरी असेल तर मदत काय करणार आता? अपरात्रीची वेळ आहे. तुमच्याकडे अपरात्री उपनैवेद्यावर भागून घ्या. सांगताय का? जत्रा कुटुंब भरलेले आहे. बाजारपेठेचा थाक लागून गेलाय. तिथे काय मिळते काय बघा. पाठीमागे आळव्यांचं दुकान आहे, त्यांच्याकडून मिळणार. आळव्यांचं दुकान येतं भेटतं जाणार ते शोधूनच काढणार. नमस्कार मित्रांनो, फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर पहाटे पहाटे मंदिरामध्ये वाघ येऊन गेलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोललेलो की ह्या जत्रेला वाघ येतो आणि वाघ कशा प्रकारे येतो तर पूर्णच्या पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर तुम्हाला हा जत्रेचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू चॅनल चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटू पण असे का नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, काळजी घ्या.